शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता नवीन वर्षात PM किसानचा जर तुम्हाला हप्ता सुरू ठेवायचा असेल तर ही 3 कामे करावीच लागणार आहेत. अन्यथा तुमचा PM किसान योजनेचा लाभ हा केंद्र शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे. तर आता हा हप्ता सुरू ठेवण्यासाठी करावी लागणारी 3 कामे कोणती आहेत याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर देखील करा. तर आता शेतकरी बांधवांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच आपली PM किसान योजना आज केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची कल्याणकारी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात वार्षिक 6,000 रुपयांची मदतही दिली जाते. यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 4 महिन्याला एक हप्ता म्हणजेच 2,000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित केली जाते. यामध्ये आता 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाणारी ही रक्कम शेतीच्या दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार ठरत आहे. आत्तापर्यंत सरकारने यामध्ये तब्बल 21 हप्ते हे वितरित केले असून आता नवीन वर्षात 22वा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत मात्र शेतकरी बांधव आहेत. तर लक्ष द्या, नवीन वर्ष 2026 सुरू असताना आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी 22व्या हप्त्याकडे आशेने पाहत आहेत. मात्र रब्बी हंगामातील शेतीकामे, बियाणे खरेदी, खते, औषधे तसेच मजुरी खर्चासाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर PM किसानचा हप्ता वेळेवर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना मागील काही हप्ते मिळाले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशाच आता अपूर्ण कागदपत्रे, eKYC नसणे, eKYC झाल्यामुळे किंवा जमिनीच्या नोंदी अपडेट नसल्यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित देखील राहत आहेत. यामध्ये आता त्यामुळेच 22वा हप्ता अडचणीशिवाय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहेत. तर आता ही कोणत्या बाबी आहेत, कोणती 3 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत जेणेकरून PM किसान योजनेचा येणारा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये केंद्र शासन वितरित करेल. तर याचीच सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये आता पुढे घेणार आहोत. तर आता आपण पाहूयात की कोणत्या अटी अनिवार्य आहेत. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे eKYC. PM किसान योजनेअंतर्गत eKYC करणे आता बंधनकारक करण्यात आलेले असून शेतकऱ्यांनी PM किसानच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन आधारित OTPच्या माध्यमातून तुमची eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यांची eKYC अपूर्ण आहे त्यांच्या खात्यात पुढील हप्ता हा जमा होणार नाही. याचबरोबर आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीच्या नोंदी. शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवरती अचूक आणि अद्ययावत असणे देखील तितकेच गरजेचे आहे आता या ठिकाणी समजले जाते. परंतु वारसा हक्क, नोंद दुरुस्ती किंवा नावातील तफावत असल्यास हप्ता अडण्याची शक्यता असते. म्हणजेच आता तुमच्याकडे जर तुमच्या नावामध्ये काही तफावत असेल किंवा नोंदणीमध्ये दुरुस्ती करताना काही अडचणी येत असतील तर तुमचा हप्ता हा अडकू शकतो. त्यामुळे स्थानिक तलाठी किंवा महसूल कार्यालयामार्फत जमिनीच्या नोंदी तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामधील आता तिसरी अट म्हणजे आधार आणि बँक खात्याचे लिंकिंग. तर शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले असणे आणि थेट लाभ हस्तांतरण DBT सुविधा सक्रिय असणे देखील आवश्यक आहे जेणेकरून तुमच्याच खात्यामध्ये हा हप्ता येईल. यासाठी तुम्ही तुमचे जे बँक अकाउंट आहे ते DBTशी लिंक करून घेणे गरजेचे आहे. खाते आधारशी देखील लिंक असणे तितकेच महत्त्वाचे आहे जेणेकरून ही रक्कम तुम्हाला जमा होईल. तर आता यामध्ये या 3ही अटी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लगेच तुमचे प्रश्न विचारा.